नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं या सिरीजच्या निमित्ताने आपण बऱ्याच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आतापर्यंत भेटलो आहोत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती जाणून घेतल्यात आपण. आज असंच एक थोडंसं वेगळं काम करणारं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. डॉक्टर राजेश मणेरीकर हे CEO आहेत आणि फाउंडर आहेत पूर्णम इकोविजन या संस्थेचे. तर आपण त्यांच्याकडूनच या संस्थेविषयी माहिती पहिल्यांदा जाणून घेऊया. काय आहे ही संस्था, कशामध्ये काम करते आणि काय कार्यपद्धती आहे त्यांची, हे सगळं आपण जाणून घेऊया. नमस्कार राजेश. नमस्कार. तुम्हाला एक पहिला प्रश्न मला असं विचारायचा वाटतो की ही जी पूर्णम इकोविजन फाउंडेशन ही जी संस्था आहे ह्याची स्थापना कशी झाली, त्याच्या मागची काही कहाणी आहे किंवा गोष्ट आहे ती जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. पूर्णमचं सुरुवात तशी 2011 सालची आहे. आम्ही समविचारी आणि साधारण माझे 2 मित्र असं आम्ही जरा एकत्र गप्पा मारत होतो आणि त्यावेळेला असं लक्षात असं आलं की आपण घेतलेलं शिक्षण आणि समाजातले प्रश्न हे बऱ्याच वेळेला अनुत्तरित राहतात किंवा त्यांची जोड होत नाही एकमेकांची. आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता व्हावा असं काहीतरी काम केलं पाहिजे आणि मग तेच अर्थार्जनाचं साधन होऊ शकतं. त्यामुळे हा विचार करून आम्ही थोडंसं बघितलं की काय काम होऊ शकतं. तर आम्ही सगळे पर्यावरणातलं काम घेतलेले, शिक्षण घेतलेले, मग पर्यावरणातल्या समस्या आणि मग त्यातल्या त्यात कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन या सगळ्या व्यवस्था त्याला धरून आपल्याला काही काम करता येऊ शकतं. म्हणून पूर्णम इकोविजन फाउंडेशनची स्थापना झाली, कन्सेप्ट तयार झाली आणि मग त्याच्यावर आधारित काहीतरी काम उभं करूया की जे एक तर ग्रासरूटला असेल आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना त्याचा उपयोग होईल आणि सगळ्यांना सहभागी घेता येईल. म्हणून पूर्णम इकोविजनचं सुरुवात ही तशी झाली. 2011-12च्या दरम्यान याची सुरुवात झाली. मग कचरा व्यवस्थापन हा प्रायमरी फोकस ठरला. हळूहळू एक विषय त्याच्यात जोडले गेले, पण मुळातच कचरा व्यवस्थापनातले 3 महत्वाचे घटक ह्या सगळ्यामध्ये केले जातात. अच्छा, तर आता तुम्ही आता म्हणालात की पूर्णम इकोविजनची तुम्ही संस्था स्थापन केली, त्याच्यामध्ये तुम्ही फाउंडर म्हणून काही मेंबर्स एकत्र आलात. तर ह्याच्या आधी म्हणजे आता मला तुमची शैक्षणिक थोडीशी पार्श्वभूमी जाणून घ्यायला करता आवडेल की म्हणजे कचरा कारण तुम्ही म्हणताना म्हणालात की शिक्षण तुमचं त्या ह्याच्यामध्येच झालं होतं, तर नक्की कसं झालं ते शिक्षण, ते जरा सांगितलं तर. माझं BSc चं शिक्षण उल्हासनगरला झालंय. मी मूळचा मुंबईचा आहे. उल्हासनगरला BSc माझं मायक्रोबायोलॉजी झालं. नंतर MSc एन्व्हायरमेंट सायन्स केलं मी मुंबईलाच आणि PhD करण्याकरता पुण्यात आलो. त्यावेळेला PhDचं एकूणच सगळं गाईड्स किंवा थोडे जास्त माहेरघर, विद्येचं माहेरघर म्हणतात तसंच अजूनही आहे. त्याच्यामुळे त्याचाच आधार घेऊन इथे PhD करावी, अजून काही पुढचा विचार करावा, रिसर्च करावा म्हणून इथे आलो. ते 2008-9ला PhD पूर्ण झालं आणि मग ह्या क्षेत्राकडे वळलो. काही काळ पर्यावरण सल्लागार म्हणून काम केलं आणि मग आम्ही असं ठरवलं की पूर्णमचं काम चालू करायचं. मग हळूहळू पूर्णमच्या कामामध्ये त्याची सुरुवात झाली. हे करता करता असं लक्षात आलं की सामाजिक संस्था, सामाजिक काम करायचं असेल तर त्यातलं प्रोफेशनल शिक्षण घ्यायला पाहिजे. अच्छा, म्हणून डेव्हलपमेंट मॅनेजमेंट किंवा विकास कसा करावा या बाबतीतले काही कन्सेप्ट, काही प्रचलित व्याख्या आणि शब्द आणि त्यातले एकूण प्रयोग हे सगळे समजून घेण्यासाठी मुंबईला SP जैन म्हणून जी संस्था आहे तिथे MBA केलं आणि त्या MBA मध्ये डेव्हलपमेंट मॅनेजमेंट म्हणून त्याचं हे होतं की एखादी संस्था कशी चालवायची, ती प्रोफेशनली कशी चालवायची आणि सामाजिक काम जरी असलं तरी जनरली समाजाचं भूमिका अशी असते किंवा एकूणच आपली सुद्धा भूमिका असते की जेव्हा केव्हा होईल तेव्हा होईल, पण ठराविक काळात सामाजिक समस्या सुटली पाहिजे
म्हणजे मग त्याला योग्य पद्धतीने आपल्याला दिशा देता येते आणि आपण केलेल्या कामाचं इम्पॅक्ट कसा मोजायचा किंवा ते इम्पॅक्टफुल असलं पाहिजे याच्यासाठी थोडेसे शिक्षण म्हणून डेव्हलपमेंट मॅनेजमेंट रिझल्ट ओरिएंटेड वर्क असलं पाहिजे. म्हणून अशा दृष्टीने कामाची सुरुवात झाली आणि ही म्हणजे माझं शिक्षण झालं आणि मग हे शिकता शिकता काम करणं पूर्णमचं काम चालू होतं आणि त्याचा उपयोग हा पूर्णमच्या एकूण वाढीसाठी झाला आणि मग त्यातनं नवीन कन्सेप्ट कशा करायच्या, नवीन डेव्हलपमेंट कशी असली पाहिजे, काय करायला पाहिजे, लोकांचा सहभाग कसा घ्यायचा, असे सगळे विषय त्याच्यात आले. त्याच्यामुळे एक प्रकारचं टेक्निकल विषय हा PhD पर्यंत शिकलो, सोशल विषय हा MBA मधनं शिकलो आणि मग त्याच्यावरनं पुढे दुहेरी शिक्षण इथे उपयोगी पडलं. आणि मग पूर्णम इकोव्हिजन याची स्थापना झाली. तर स्थापना झाल्यानंतर तुम्ही कोणता प्रकल्प पहिल्यांदा हाती घेतला किंवा म्हणजे कोणत्या प्रकल्पांवरती, म्हणजे जर तुमचे मल्टिपल त्यावेळेस जर प्रकल्प असतील तर ते कोणते होते? त्यावेळेला आम्ही विचार खूप केला होता पण दोन्ही मर्यादा होत्या. आम्ही तिघही नोकरी करत होतो वेगवेगळ्या, कारण प्रत्येकाचं काही ना काहीतरी चालू होतं आणि त्यातही हे सामाजिक काम करायचं, त्याच्यात काही अर्थार्जन नाही. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपलं काम झाल्यानंतर, नोकरी व्यवसाय झाल्यानंतर उरलेल्या वेळात हे करायचं. त्याच्यामुळे आम्ही जरा प्रयोग केले. 13 सोसायट्यांमध्ये आम्ही ड्राईव्ह घेतला कचरा व्यवस्थापनाचा, म्हणजे कचऱ्याचा ड्राईव्ह घेतला आणि प्रत्यक्ष सोसायटीमध्ये असं आवाहन केलं. साधारण 200 फ्लॅटच्या पुढच्या सोसायट्या, अशा 13 सोसायट्या आम्ही निवडल्या. पायलट स्केल असं. आणि मग काय करायचं याच्यासाठी सुद्धा थोडेसे प्रयोग करायला पाहिजेत, म्हणून हे प्रयोग पहिले केले. आणि मग असं आमच्या लक्षात आलं की, म्हणजे आम्ही लोकांना अपील केलं की तुम्हाला जे नको आहे, तुमच्याकडे जी अडगळ आहे ती तुम्ही आणून द्या आणि त्याचं कलेक्शन आम्ही करतो. मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे जनरल लोकांनी आणून दिल्या. म्हणजे त्याच्यात टायर पासून गाद्या, उशा, कपडे, वेगवेगळ्या प्रकारचं ई-वेस्ट, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक साधनं, प्लास्टिक, रोजचा कचरा, फर्निचर, असं सगळं काही त्याच्यामध्ये आलं. पण मग आम्ही थोडासा या सगळ्याचा जे आलं ते सेग्रिगेट केलं. त्याचं आम्ही बघितलं की काय काय आलंय, पर्सेंटेज काय आहे आणि त्याची खरंच लोकांना आवश्यकता नाहीये म्हणून दिलंय का कोणीतरी घेऊन जात आहे म्हणून दिलंय का, काय नेमकी भूमिका काय लोकांना देण्याची. आणि मग थोडंसं आम्ही त्याच्यात असं ठरवलं की आपल्याकडे भारत हा तसा रिसायकलिंग करणारा किंवा वस्तू पुन्हा पुन्हा वापरणारा जगातला नंबर 1 चा देश आहे. आपल्याला खरं वाटणार नाही पण आहे. कारण म्हणूनच कचऱ्याची समस्या आपल्याकडे कमी आहे. म्हणजे 140 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा कचऱ्याची समस्या कमी आहे. याचं कारण बरोबर. म्हणूनच खरं म्हणजे एक भाग याच्यातला असा आहे की आम्ही मग हे काय आहे तर त्याच्या मुळाशी गेल्यानंतर लक्षात असं आलं की प्रत्येक गोष्टीला पुनर्वापर करणारी संस्था ही लगेच ऍड होत राहते. आपल्या सगळ्यांना म्हणजे जे माझ्या वयाचे आहेत ते लहान असताना मोठ्या भावाचा शर्ट लहान भाऊ वापरायचा, असं एक टिपिकल होतं. अजूनही काही घरांमध्ये आहे पण हे चालू राहतं. तर ते चालू राहण्याची टिपिकल संस्कृती होती. दुसरा एक भाग होता की वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू त्यांचा त्या उपयोगासाठीचा उपयोग संपला, त्या मेन उपयोग, की मग दुसऱ्या कामासाठी त्याचा काहीतरी उपयोग करायचा. एखादा कंटेनर आणला, मग त्या कंटेनरचा आधी तूप, तेल हे लोखंडी डब्यात यायचं. ते लोखंडी डब्याचं तेल तूप संपलं की मग डाळी ठेवायला, तांदूळ ठेवायला त्याचा कंटेनर म्हणून वापरवायचं. सो एक प्रकारे ही सगळी आपल्या DNA मध्ये असलेली गोष्ट आहे. मग म्हणूनच ह्या सगळ्याच्या चेन तयार झालेल्या आहेत आणि ह्या चेन खूप चांगल्या आहेत. म्हणून आम्ही थोडंसं असं ठरवलं की ज्या चेन ऑलरेडी आहेत आणि ज्या चेनमध्ये दुरुस्ती करायला पाहिजे अशामध्ये काम करावं. ज्या चेन ऑलरेडी आहेत त्या डिस्टर्ब न करता, ज्या चेन अजिबात नाही आहेत, ज्याची अजिबात यंत्रणा नाही आहे, त्याच्यात काम करावं. नव्याने काही करायचं आहे, नवीन वेस्ट आहे किंवा नवीन नियम आलाय, असं काही करायचं असेल म्हणून आम्ही त्याच्यात हे केलं, सुरुवात केली. मग त्याच्यात आम्ही 3 गोष्टींमध्ये काम करायचं फोकस केलं. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लास्टिक, कारण प्लास्टिकची समस्या खूप जास्त आहे. त्यातही प्लास्टिकची चेन भारतामध्ये खूप चांगली आहे, परंतु ती फक्त हार्ड प्लास्टिक आहे किंवा ज्याला विकत घेतलं जातं असं जे प्लास्टिक आहे त्याच्यातली चेन चांगली आहे.
जे प्लास्टिक उचललं जात नाही किंवा भंगारवाले कचरा वेचक हे उचलत नाही, असं जे लो व्हॅल्यू प्लास्टिक आहे, प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरी बॅग, कुरकुरे किंवा सगळे आवरण, असं जे याचं जे आवरण असतं मल्टीलेअर MLP म्हणतात किंवा त्याच कॅटेगरीतलं सगळं प्लास्टिक. ओके. हे जे सगळं प्लास्टिक आहे हे इतस्ततः जातं आणि मग ते वाऱ्याबरोबर इकडे तिकडे जातं आणि त्याची खरी समस्या चालू होते. म्हणून त्या प्लास्टिकवर काम करावं जे ज्याला कोणी हात नाही घातलाय, ज्याची चेन नाहीये. ई वेस्ट हा नियम 2011 साली आला होता आणि 2012 साली आम्ही विचार करत असताना लक्षात असलं की हे फोकस करण्याचा विषय आहे, कारण हा आत्ताच आलेला विषय, आजकाल रूल आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये. इलेक्ट्रॉनिक वेस्ट, त्याच्यामुळे तो एक आपण करायला पाहिजे. आणि तिसरं, जुन्या कपड्यांचा सगळीकडे असलेला प्रश्न आहे, त्याच्यातनं रोजगार निर्माण होऊ शकतो. म्हणून ह्या 3 गोष्टीवर आपण फोकस केलं आणि मग हळूहळू त्यात एक एक प्रयोग चालू झाले आणि मग आत्ताच्या स्टेजला ह्या 3ही विषयांमध्ये चांगलं आता हे 3ही समस्या आहेत त्याच्यावर काम सोल्युशन तुम्ही आता हे करताय, म्हणजे इम्प्लिमेंटेशन चालू आहे त्याच्यावर. मग आत्ताच्या तुम्ही सांगितले वेगवेगळ्या 3 स्ट्रीम्स आहेत वेगवेगळ्या, ह्याच्यात नक्की कोणकोणता कचरा आहे? आता ई वेस्ट एक लक्षात आलं मला, पण बाकीच्या 2 ज्या स्ट्रीम्स आहेत त्याच्यावर थोडासा फोकस टाकला तर बरं होईल. एक तर कचरा, प्लास्टिकचा कचरा झालं, आणि आणखीन एक कोणती स्ट्रीम आहे त्याच्यामध्ये? मी असं म्हणेन की पूर्णमची एकूणच ओळख करून द्यायची तर 3 प्रकल्प पूर्णमचे प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनचे प्रश्न आहेत की जे समस्या सोडवतात. अच्छा. आणि बाकीचे जे 2 प्रकल्प चालतात ते समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठीची मदत करतात, सपोर्टिंग सिस्टीम. सो त्यातले पहिला जो प्रयोग आहे तो पहिला प्रकल्प आहे तो ई वेस्ट प्लास्टिक थर्माकोल, ह्या जो सुका कचरा कॅटेगरीत येतो त्या मध्ये आम्ही काम करतो की त्याच्यामध्ये अवेअरनेस करणं, लोकांना समजून सांगणं हा काय आहे कचरा, त्याचं डिस्पोजल कसं झालं पाहिजे, त्याचा रूल काय सांगतो, सिस्टीम काय आहेत, माझा प्रत्यक्ष ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून माझा रोल काय आहे. आपण जेव्हा म्हणतो माझा कचरा माझी जबाबदारी, मग नेमकं त्याच्यातली माझी जबाबदारी काय आहे, ते एक जबाबदारी निभवण्याकरता बाहेरची सिस्टीम काय म्हणते, मला काय करायचं, हे सगळं समजून सांगणं. आणि त्याच्यासोबतच कलेक्शन सिस्टीम सुद्धा उभी करणं, कारण नुसतं सांगून होत नाही की हे करू नका, त्याला पर्याय दिला पाहिजे किंवा त्याला काहीतरी सपोर्टिंग दिलं पाहिजे, तरच लोक त्याच्यात सहभागी होतात. त्याच्यामुळे ई वेस्ट प्लास्टिक थर्माकोल बद्दल अवेअरनेस करणं, त्याचं कलेक्शन करणं आणि कलेक्शन करून ते जे प्रोसेस करतात त्यांच्यापर्यंत हे ई वेस्ट पोहोचवणं किंवा प्लास्टिक पोहोचवणं, थर्माकोल पोहोचवणं, किंवा त्यामुळे त्याचा पूर्ण विल्हेवाट ही शास्त्रीय दृष्ट्या होईल, जी आता होत नाहीये किंवा त्यावेळेला होत नव्हती. आणि मग त्याच्याचमुळे असं होऊ शकेल की हे सगळं वेस्ट आहे हे योग्य शास्त्रीय दृष्ट्या गेल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि त्याच्यातनं काही रोजगार उभे राहतील. त्यामुळे या दृष्टीने ई वेस्ट प्लास्टिक थर्माकोल हा एक प्रकल्प उभा राहिला. दुसरा प्रकल्प उभा राहिला तो म्हणजे मुख्यतः जुने कपडे, त्या जुन्या कपड्यांचं लोकांना असलेला प्रश्न, मग कसं जमा करायचंय, त्याचं जमा करणं, त्याच्यातनं काही वस्तू बनवणं किंवा त्यातले काही कपडे जसे तसे पुनर्वापरायला जाऊ शकतात. म्हणजे ब्लँकेटही काही जण देतात की माझ्याकडे नाहीये, एक्स्ट्रा झालंय आता द्या, किंवा घर शिफ्ट केलं, नवीन घेतलं वगैरे वगैरे कुठलीही कारण आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातनं लोक जे कपडे देतात ते कपडे गोळा करणं, सेग्रिगेशन करणं आणि त्यातनं पुनर्वापर किंवा रिसायकलिंग, अपसायकलिंग ह्याच्यावर फोकस, असं सगळं कपड्यांच्या ज्याला परिपूर्ण असं नाव आहे त्या माध्यमातून हे केलं. कपड्यांचं पुनर्वापर करता किंवा कपड्या रिसायकल करणं किंवा अपसायकल करणं, हो, या प्रोजेक्टला परिपूर्ण असं नाव आहे. अच्छा. त्याच्यामुळे हे सगळं काम आहे. आणि जो ई वेस्ट प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रोजेक्ट आहे त्याला ई यंत्रण असं नाव आहे. त्याच्यामुळे ते एक त्याच्यातला भाग झाला. आणि तिसरा एक महत्वाचा आमचा प्रकल्प आहे तो म्हणजे आपण जिथे राहतो ते कॅम्पस, तो घर, ते घर, ती इमारत वगैरे वगैरे आपला परिसर हा पर्यावरणपूरक व्हावा म्हणून काय करू शकतो आपण, त्याच्यासाठी लोकांना मार्गदर्शन, त्याला लागणारी कन्सल्टन्सी म्हणा, त्याला लागणारा काही उद्योग किंवा असं सगळं त्यांना पुरवणं, सेवा पुरवणं, अशा स्वरूपाचं काम आहे. ज्याच्यात मुख्यतः कंपोस्टिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅस असे सगळे प्रकल्प
त्याला प्रकल्प काय नवीन तयार करणं असतील तर ते मेंटेन करणं किंवा त्याचं ऑपरेशन मेंटेनन्स करणं असं सगळं काम याच्यात येतं. त्यामुळे हे 3 मुख्य प्रकल्प आहेत. अच्छा, मग याला लागणारी जी संसाधनं असतात ती संसाधनं पुरवण्यापासून ते सगळं या प्रकल्पात स्टार्ट टू एंड. हो, म्हणजे एखादी मोठी बिल्डिंग आहे किंवा छोटं घर आहे तर त्याला किती किलोचं युनिट बसवायला पाहिजे, अच्छा, कुठलं युनिट पाहिजे, त्याला यांत्रिक ऊर्जा विजेचं काही द्यायचं का नाही द्यायचं, इथून या सगळ्याचं नियोजन आणि नियोजनानुसार त्यांना एक्झिक्युशन असं सगळं काम पूर्णच्या माध्यमातून केलं. पूर्ण अगदी सगळं सहकार्य नावाप्रमाणेच त्याचं हे असं आहे की पूर्णमचा एकूण म्हणजे आपल्याकडे असलेला जो श्लोक आहे ज्याला म्हणजे ज्याच्या नावातच पूर्ण आहे, त्यामुळे ती पूर्णता आणण्याचं एक काम ज्याला नवीन भाषेत म्हणजे आपल्याकडे 5,000-10,000 वर्षापूर्वी जे पूर्ण चक्र सांगितलंय, ज्याला आता आपण खरं म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी किंवा सस्टेनेबिलिटी असे वाक्य या आता बजवर्ड्स आहेत, परंतु ते आपल्याकडे ऑलरेडी सांगून ठेवलंय. आपली एकूणच असलेली जी जगण्याची दिशा आहे ती पूर्ण चक्राची आहे. त्याच्यामुळे सर्वांची काळजी घेत जगणं आणि जे काही करतोय, जे काही तयार होतोय त्यालाही आपणच जबाबदार आहे. त्याच्यामुळे त्याची आपली विल्हेवाट लावणं, त्याच्यामुळे हे सगळं बघणं, ह्या सगळ्याचं म्हणून पूर्णम हे नाव यातनं तयार झालं. आणि हे सगळं देणारी काय त्याचं मार्गदर्शन देणं किंवा त्याचा सल्ला देणं, रिसर्च करणं अशा सगळ्या स्वरूपाचं काम पूर्णमच्या माध्यमातून होतं. अच्छा, मग आता या प्रकल्पामध्ये लोकसहभाग जो मिळवता तुम्ही मगाशी म्हणालात की लोकसहभागातून हे कार्य तुम्ही पुढे सुरू केलं, तर मग लोकसहभाग मिळवण्यासाठी आणि त्यांच्यात ती जागृती निर्माण करण्यासाठी काय काय म्हणजे तुम्ही कोणकोणते उपाय योजना केल्यात त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल? हो, मगाशी मी म्हटलं तसं पूर्णमचे 3 प्रकल्प मुख्य आहेत आणि मग त्याला सपोर्टिंग जे 2 प्रकल्प आहेत ते मुख्यतः लोकसहभागामध्ये काम करतात. त्यातला एक प्रकल्प आहे व्हॉलेंटिअरिंग एंगेजमेंट, ज्याला व्हीईपी असं म्हटलं जातं. स्वयंसेवक ज्यांना असं काम करण्याची इच्छा आहे की मला शनिवार रविवार आहे, मला आठवड्यातला 1 तास आहे, 2 तास आहे, रोज मी 2 तास देऊ शकतो, असे बरेच जण समाजामध्ये आहेत की ज्यांना नागरिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडण्याकरता व्हॉलेंटिअरिंग करायचं आहे. बरोबर. बऱ्याच वेळेला मला 2 तास आहेत पण मी 2 तास येऊन काम करेन, मी त्याची प्लॅनिंग करणार नाही, मी त्याचं पुढचं बघणार नाही. त्यामुळे असं असेल तर त्यांना काम ठरवून देणं, प्लॅन करणं असं समजा केलं तर काम करायचं असंही आहे. मी ते काम प्रामाणिकपणे करेन, कोणीतरी जर मला त्याची इकोसिस्टीम उभी करून दिली तर मी त्याचा पार्ट होऊ शकतो, असा एक भाग आहे. काही जणांकडे स्किल्स असतात, त्यांना त्याचा उपयोग करायचा असतो. मी चांगले फोटो काढतो किंवा मी चांगलं प्रेझेंटेशन करतो, मला चांगलं कम्युनिकेट करता येतं, मला चांगलं सेशन घेता येतं, मला विद्यार्थ्यांशी चांगल्या गप्पा मारता येतात. मग त्यांना योग्य काम तयार करणं आणि मग हे जे 3 प्रकल्प मुख्य चालतात, या 3 प्रकल्पांमध्ये ह्या सगळ्यांना जोडणं असं काम मुख्यतः व्हॉलेंटिअरिंग एंगेजमेंट मध्ये केलं जातं. ज्याच्यात मग कॉर्पोरेट व्हॉलेंटियर्स आले, त्याच्यासोबत मग स्टुडंट व्हॉलेंटियर्स आले. भारत हा आत्ताचा तरुण देश आहे, त्याच्यामुळे जी तरुण फोर्स आहे ती सगळी याच्यामध्ये कशी आणता येईल किंवा त्यांना ही दिशा कशी देता येईल, त्यांनाही दिशा देता येईल. त्याच्यामुळे तो एक भाग त्याच्यातला आहे. आणि मग ह्या सगळ्यामध्ये जो 50% असलेला भाग आहे नारी शक्ती, की जो महिला वर्ग पूर्ण आहे, की जो त्यांच्या हातात एक प्रकारे पर्यावरणाची किल्ली असते. घरातलं पर्यावरण सांभाळणं किंवा घरातले नियम हे त्यांच्या हातात असतात. त्याच्यामुळे मग त्यांना या सगळ्याची दिशा कशी देता येईल, की हे वापरा किंवा हे करा, हे करायला घ्या, हे करून घ्या, हे जे सगळं आहे त्याच्या दृष्टीने त्यांची इन्व्हॉल्वमेंट असं सगळं काम पूर्णमच्या व्हॉलेंटिअर एंगेजमेंट अशा पद्धतीने त्यांचा सहभाग घेणं असा त्याच्यातला भाग आहे. मग वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये कोणी 1 तास देतं, कोणी 1 दिवस देतं. व्हॉलेंटिअर जे ऍडवायझरी बॉडी आहेत ते त्यांच्याप्रमाणे प्रकल्प तयार करायला म्हणून प्लॅनिंगला, एक्झिक्युशनला असंही काम करतात. त्याच्यामुळे या सगळ्याचा उपयोग त्याच्यात होतो. काही विशेष अनुभव आहेत का त्याच्याबद्दलचे, म्हणजे एखादा आठवणारा संस्मरणीय एखादा अनुभव? हो, अगदी म्हणजे 2016 साली जेव्हा हे व्हॉलेंटिअरिंग काम पहिल्यांदा सुरुवात झालं त्यावेळेला असं आम्ही अपील केलं होतं की पर्यावरण विषयात काम करायचंय तर तुम्ही तुमच्या कल्पना घेऊन या, आपण त्याला काय आपल्या कामामध्ये कसं जोडता येईल ते बघूया.
जवळपास 6-7 जणांची टीम या सगळ्यामध्ये आली, की एक तर पूर्ण नवीन होतं, तसं काम मर्यादित होतं पहिले 3-4 वर्ष. त्याच्यामध्ये असं अपील की ज्याच्यामध्ये पैसे मिळणार नाही आहेत, व्हॉलेंटिअरिंग काम करायचंय, कचऱ्यात काम करायचंय, तरी सुद्धा 6-7 जणांची टीम आली. आणि मग त्यांनी असं त्यावेळेला आम्ही मग त्यांना वेगवेगळे ऑप्शन्स दिले की तुम्ही काय काय करू शकता. मग त्या चर्चेमध्ये असं लक्षात आलं की त्यांनी असं ठरवलं की आम्ही हे एक त्यावेळेला संकलन केंद्र करावं, अशी एक नवीन कल्पना पुढे आली. अच्छा. प्लास्टिक ई वेस्टचं कायमस्वरूपी संकलन केंद्र करावं, जे सगळ्यांना नागरिकांना सोयीचं जाईल. एरवी मग सोसायटी ड्राईव्ह घेणं एक जसा भाग आहे, तसं काही ठराविक ठिकाणी समजा अशी संकलन केंद्र असतील आणि ती दर रविवारी चालतील, ती व्हॉलेंटिअर ड्रिव्हन चालतील, व्हॉलेंटिअर ते चालवतील, तर मग त्याचा उपयोग होऊ शकतो लोकांना. का नाहीतर मग एरवी लोक भारतातली महत्वाची हे काय की मला चांगली वस्तू जर मला द्यायची असेल तर ती योग्य हाती पडली तर लोक विश्वासाने देतात. बरोबर. तो ट्रस्ट निर्माण करण्यासाठी तिथे व्यक्ती लागते. ती व्यक्ती बोलायला पाहिजे त्यांच्याशी की आम्ही काय करतो, ह्या वस्तूचं पुढे काय होणार आहे, त्याची माहिती द्यायला पाहिजे. त्यामुळे हे व्हॉलेंटिअरिंगचं काम हे त्या केंद्रामध्ये करावं असं आम्ही असं त्या चर्चेतनं पुढे आलं. आणि मग असं पुढे झालं की ती 6 केंद्र ही त्यातनं चालू झाली. आणि आता 6ची 30 केंद्र या सगळ्या माध्यमातून झाले. मग ही सगळी केंद्र ही असं वाढत गेलं. मग त्याच्यातनं काही जण म्हणाले आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं काम करू. काही जण हे जो पूर्णमचा वेगवेगळा कंटेंट आहे तो लिहून देतात, काही ब्लॉग लिहून देतात, काही रिसर्चला मदत करतात, काही फोटोग्राफी करतात. असं वेगवेगळं काम वेगवेगळे करतात. खूप छान. हा प्रकल्प जसा सुरू झाला तसं त्याच्यानंतर तो आता वाढतोही आहे. आणि त्याला प्रतिसाद जो नागरिकांकडनं प्रतिसाद मिळाला पाहिजे तोही चांगला मिळतोय त्याच्यामध्ये. तर अजून एक प्रश्न असा विचारायचं वाटतं. खरं मी आता मगाशी बोलता म्हणालात की कपड्यांवरती जे अपसायकलिंग करतात किंवा रिसायकलिंग करतात, तर त्याच्यातून कशा पद्धतीच्या वस्तू तयार होतात आणि त्याचं म्हणजे पुढे कसं होतं, काय होतं त्याचं, बरोबर, ते ऐकायला आवडेल. अगदी फक्त मला त्याच्यामध्ये हे सगळं सांगण्याआधी अजून एक ह्या सगळ्याचा एक बॅकबोन आहे, जो 5वा प्रकल्प आहे तो राहायला सांगायचा म्हणून तो सांगतो. कारण ह्या सगळ्याला कुठलंही काम करायचं असेल तर एक कंटेंट लागतं, कारण लागतं, आणि त्या कारणाचं रूट कॉज आहे त्या किंवा त्याच्यावरचे उपाय काय आहेत याच्यासाठी रिसर्च लागतो. त्याच्यामुळे केअर नावाचं युनिट ते जरी उशिरा चालू झालं असलं तरी त्याचं काम आधीपासून चालू झालं होतं. फॉर्मली ते याच्यात चालू झालं, नंतर आता 2-3 वर्षांपूर्वी चालू झालं, ज्याच्यामध्ये मुख्यतः सेंटर फॉर अप्लाइड रिसर्च इन एन्व्हायरमेंट अशा नावाने शॉर्ट फॉर्म म्हणून केअर चालू झालं, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे, रिसर्च, तुमचं एक युनिट आहे, प्रोजेक्ट आहे की जे या सगळ्या प्रकल्पांना बॅकबोन आहे, सपोर्टिंग डेटा पुरवतं, डेटा मॅनेज करतं, किंवा काही रिसर्च करायचं असेल, अनालिसिस करायचं असेल ते करतं. आणि मग प्रकल्प व्यवस्थित चाललाय ना, काय अडचण आहे, कुठे अनालिसिस करून पुढच्या वर्षी हे करायला पाहिजे, समाजातली लोकांची, नागरिकांची अपेक्षा ही आहे, त्यांची गरज ही आहे, असं सगळं अनालिसिस करणं आणि त्याला दिशा देणं असं काम केअरचं करता आलं. मग त्याच्यातनच हे सगळं करत असतानाच त्यामध्ये प्रत्येक प्रकल्पाची शहानिशा होते की कसं करायला पाहिजे, गेल्या वर्षी काय झालं, या वर्षी काय असायला पाहिजे, पुढच्या वर्षी काय होऊ शकतं, याला धरूनच नवीन कल्पना सुद्धा त्यातून तयार होतात. तसं त्या काळातली नवीन कल्पना होती की कपड्याचा पुनर्वापर, परिपूर्णम या नावाने जे चालू झालं, जो आता आपण ज्याच्यावर महत्वाचा प्रश्न आहे. मग त्याच्यात असं लक्षात आलं की कपड्यांचा पुनर्वापर कसा होऊ शकतो, कसा असायला पाहिजे त्याच, आणि म्हणजे काय करता येईल, कारण कपड्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. एक सर्वे असं सांगतो की साधारणपणे एखादा ऍव्हरेज माणूस हा साधारण एका वर्षात 12 जोड विकत घेतो नवीन कपड्यांचे. म्हणजे तेवढेच जोड बाहेर पडतात, हा त्यातला दुसरा अर्थ आहे. बरोबर. त्यामुळे 12 जोड जर घेत असेल, म्हणजे शर्ट पॅन्ट किंवा साडी सलवार वगैरे जे काही आपण टिपिकल एक 12 जोड म्हटल्यावर तेवढेच बाहेर पडत असतील तर त्याचं काय करावं. आणि 140 कोटी लोकसंख्या, त्याचा ऍव्हरेज 12 असं म्हटलं तर विचार करायला पाहिजे. आणि तेवढे कोटी कपडे हे जर बाहेर पडत असतील तर त्याला काहीतरी उपाय असला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे. आणि मुळात कचरा ही संकल्पना ही अशी आहे की
जोपर्यंत ती टाकाऊ ठिकाणी टाकली नाही जात किंवा जे इथून त्याचा उपयोग होत नाही, तसं यूज आणि युजर असं जर नसेल तर ती कचरा असते. बरोबर. पण अदरवाईज ती रिसोर्स म्हणून उपयोगी येऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत तो आपल्या घरात आहे, कुठेतरी वॉर्डरोब मध्ये बंद आहे, तोपर्यंत तो रिसोर्स आहे. पण त्या रिसोर्सचा उपयोग नाही झाला तर मग कचरा होईल. मग तो रिसोर्सचा उपयोग कसा व्हायला पाहिजे, तर त्याचा उपयोग करण्याकरता म्हणून मग काही त्याच्यातनं चालू झालं की काय प्रकल्प करता येईल, कसा उपयोग करता येईल. मग याच्यातनं एक एक कल्पना आली. मग लक्षात असं आलं की यातले काही कपडे हे पुन्हा वापरता येऊ शकतात, म्हणून जवळपास 30% कपडे हे सुस्थितीत असतात किंवा सुस्थितीत असले तरी ज्यांना डोनेशन देणार आहे त्यांना ते उपयोगी असतात. साईजने सुद्धा, फॅशनने सुद्धा. कारण वेस्टर्न फॅशन्स गावातले लोक घालत नाहीत किंवा ज्यांना गरजू असतात ते घालणार नाही. बरोबर. त्यामुळे त्या कॅटेगरी सुद्धा ते मॅचिंग सुद्धा व्हायला पाहिजे. दुसरा त्याच्यातला भाग असा की टेक्स्चर आणि कुठे तयार होणारं वेस्ट कुठे वापरलं जाऊ शकतं. उन्हाळ्याचं किंवा गरमी असलेल्या ठिकाणचं कपडे आणि थंडीत त्याचा उपयोग होत नाही असं, आणि व्हायस वर्षा. त्याच्यामुळे या सगळ्याचं याचं मॅचिंग करणं, परमिटेशन कॉम्बिनेशन करणं आणि मग डोनेशन करणं, हे करून लक्षात असं आलं की जवळपास 70% कपडे हे शिल्लक राहतात. मग त्याचं काय करावं म्हणून मग आम्ही त्याच्यातनं बॅग्स, पर्सेस, वेगवेगळे युजफुल वस्तू, कुठल्या युटिलिटी प्रॉडक्ट्स त्याच्यातनं चालू झाले. मग आम्ही त्याच्यातनं एक छानसं कॅलेंडर तयार केलं, स्टेशनरी तयार केले, डायरी कव्हर तयार झाले, काही कंटेनर्स तयार झाले. मग साडी फोल्डर आहे किंवा साडी होल्डर आहे, ब्लाऊज होल्डर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट आणि हे सगळं धरून घेण्याकरता, प्रवासातनं बाहेर जाण्याकरता नॅपकिन होल्डर आहेत. असे वेगवेगळ्या वस्तू या त्याच्यातनं जवळपास 100 पेक्षा जास्त वस्तू या आहेत. हा कॅटलॉगही आहे. मग एक लक्षात असं आलं की ह्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचण्याकरता मग स्टॉल्स लावायला पाहिजे, लोकांना पोहोचले पाहिजेत. मग स्टॉल एक माध्यम तयार झालं. आणि मग स्टॉल लावायला गेल्यानंतर मग स्वाभाविकपणे समोरून रिक्वायरमेंट यायला लागली की तुम्ही हे करता, तुम्हाला हे पाहिजे. मग आम्ही तसंही करायला सुरुवात केली. त्यामुळे कस्टमाइज्ड गोष्टी सुद्धा तयार होतात, ज्याला जसं हवं तसं. काही आम्ही ठराविक ठेवलं की 25च्या वर ऑर्डर असेल तर कस्टमाइज करणं सोपं आहे, डिझाईन करणं, त्याच्या मागे असणारा खर्च, असं सगळं ते शक्य आहे. म्हणून 25 वस्तू असतील तर आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो. अशा स्वरूपातही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला पाहिजे तसं डिझाईन करून, प्रत्येकाला पाहिजे तशी वस्तू करून जाऊ शकते. याचा खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आहे. नागरिकांकडून त्याचा खूप छान चांगला प्रतिसाद. अगदी अगदी. म्हणजे या रिसायकल कपड्यांमधनं बनलेल्या वस्तू आहेत तरी सुद्धा घेणारी लोक, कारण ते घेताना समजतच नाही की फिनिश्ड आहे. जोपर्यंत आपण ते सांगत नाही की हे रिसायकल्ड आहे तोपर्यंत ते कळतही नाही. आता पूर्णमला ओळखणारे खूप जण असल्यामुळे आता ते रेफर करतात की ह्या या अशा अशा वस्तू आहेत आणि त्या तुम्ही वापरल्या पाहिजेत, असं ते हे आहे. म्हणजे आता असं झालंय की प्राऊडली लोक ह्या वस्तूंचा खूप चांगला उपयोग करतात. एक प्रकारचं रिटर्न गिफ्ट देणं. साताऱ्यातले एक डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून या गोष्टीचा यातली एक प्रॉडक्ट निवडलं त्यांनी. त्याच्यामध्ये गरज असे उपक्रम करण्याची फारच गरज आहे. एका चांगल्या मंगल कार्यातनं त्यांनी एक मेसेज दिला की असं काम होऊ शकतं, ही गरज आहे आणि हे करणारी सुद्धा संस्था आहे. त्यामुळे त्या दिलेल्या रिटर्न गिफ्ट मध्ये एक छोटं मेसेजही टाकलं होतं. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की त्यातले जवळपास 10-12 जणांनी आमच्याकडनं माहिती घेतली, नवीन प्रॉडक्ट्स विकत घेतले, त्यांनी पुढे हे कंटिन्यू केलं. अशा सगळ्या गोष्टी. आता त्याचा प्रचार तसा झाला की रिसायकल्ड जे काही प्रोडक्ट्स आहेत ते त्याच्यामुळे अजून काही लोकांपर्यंत पुढे पोहोचले. त्याच्यामुळे वा, खूपच सुंदर संकल्पनाही खूप छान आहे ही. आणि खरोखर म्हणजे प्रत्येकाने अंमलात आणण्यासारखं आहे हे. अगदी म्हणजे त्याला काही फार करायचं नाहीये. तुमच्याकडे जे रिसायकल प्रोडक्ट्स आहेत, तुमच्याकडे कॅटलॉग आहे, त्याच्यातून ते त्यांना जे आवडेल त्याप्रमाणे ते वस्तू घेऊ शकतात. त्यातून 3 याच्यातले हेतू साध्य होतात. एक म्हणजे पूर्णमच्या कुठल्याही प्रकल्पातनं 3 गोष्टींना जे हातभार लागतो. एक म्हणजे पूर्णमचं सगळे प्रकल्प हे पर्यावरण पूरकच आहेत, पर्यावरणाचं काम करणार आहेत, त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करणार आहेत. दुसरं, या सगळ्यामध्ये लोकांचा सहभाग आहे, त्यामुळे लोकांच्या सहभागामुळे तयार होणारा, त्यामुळे
आम्ही काही करतो एकट्याने असं याच्यात त्याचं कुठेही बरोबर. नाही. सगळ्यांनी मिळून करण्याचा भाग आहे. आणि तिसरा म्हणजे या सगळ्यामधनं कुठेतरी रोजगार निर्मिती होते. त्यामुळे ह्या वस्तू किंवा ई वेस्ट किंवा कंपोस्टिंग या सगळ्यामध्ये कोणाला ना कोणाला तरी रोजगार मिळतोय. त्याच्यामुळे पर्यावरण संरक्षण, लोकांचा सहभाग आणि रोजगार निर्मिती या तिन्ही गोष्टी या पूर्णमच्या कुठल्याही कामात सहभागी झाल्यामुळे साध्य होतात. त्याच्यामुळे कुठलीही वस्तू विकत घेतली, व्हॉलेंटिअरिंग केलं किंवा आपल्याकडे एखादी वस्तू विकत घेऊन वापरली तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी साध्य होतात. वा, फारच महत्वाचा असा हा मुद्दा आहे की याचा पुनर्वापर केल्याने किती महत्वाच्या गोष्टी त्याच्या पाठीमागे घडतात, म्हणजे पडद्यामागे घडत असतात असं म्हणायला हरकत नाही. मग आता हा झाला कपड्यांचा मुद्दा. आता त्याच्यावरून पुढे आपण येऊ की प्लास्टिक जो वेस्ट आहे, तर प्लास्टिक वेस्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वेस्ट आहे. तर मग हे वेगवेगळ्या प्रकारचं वेस्ट तुम्ही कसं हँडल करता? याच्यामध्ये बघायला गेलं तर ई वेस्ट, प्लास्टिक आणि थर्मोकोल हे वेस्टचे प्रकार आम्ही निवडलेत. आणि मग त्याच्यामध्ये या तीनही प्रकारचे हे आहेत, कचरा आहे, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की जे एकदा आमच्याकडे जमा झालं, वेगवेगळ्या माध्यमातून जमा होतं. आम्ही सोसायटीत ड्राईव्ह करतो, तिथे हे जमा होतं, किंवा आमचे सेंटर्स आहेत पूर्णमचे जे व्हॉलेंटरी ड्रिव्हन आहेत, तिथे हे जमा होतं. ते दर रविवारी जमा होतं. त्याच्यासोबत फक्त ई वेस्ट करता आपण डोअर टू डोअर कलेक्शन व्हेकल सुद्धा फिरवतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरातला कचरा हा एक गुगल फॉर्म भरून त्याची नोंदणी करू शकता. अर्थात हे फक्त पुण्याकरता आहे, पण पुण्यामध्ये याची सोय उपलब्ध आहे. हे एकदा आमच्याकडे आलं की ई वेस्ट मध्ये जे जुने कॉम्प्युटर आणि लॅपटॉप्स आहेत ते आम्ही वेगळे काढतो, त्याचं दुरुस्ती होते आणि दुरुस्ती करून ते दुरुस्त झालेले जे कॉम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, ते पुन्हा ग्रामीण भागातलं किंवा जे गरजू शाळा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं, डोनेट केले जातात. त्यामुळे आतापर्यंत, कारण पूर्णमचं कामच सामाजिक काम आहे, त्याच्यामुळे समाजाकडे जे समाजातनं जमा झालेला कचरा त्याचा उपयोग जर समाजाला होत असेल तर तोच महत्वाचा भाग आहे. आम्ही फक्त या सगळ्यामधलं कॅटलिस्ट म्हणून भूमिका बजावतो, फॅसिलिटेटर म्हणून काम करतो. आतापर्यंत जवळपास 1000च्या वर कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हे आम्ही ग्रामीण भागातल्या शाळांना डोनेट केले. त्यामुळे त्याचा एक चांगला हे होतो. आणि मग जे ई वेस्ट असं असतं की जे बियॉन्ड रिपेअर आहे, आउटडेटेड टेक्नॉलॉजी आहे, की ज्याचा पुणे काही उपयोग होऊ शकत नाही, मग त्याच्यात मेटल पार्ट आहे, त्याचं प्लास्टिक आहे किंवा इतर काच आहे, असे सगळे घटक हे म्हणजे ई वेस्ट मधले घटक हे वेगळे करण्याकरता मग ती इंडस्ट्री आहे, ऑथोराइज एजन्सीज आहेत, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं जातं, तिथपर्यंत पोहोचवतात, जेणेकरून या सगळ्यामुळे प्रदूषण कुठलंही होणार नाही. सायंटिफिक विल्हेवाट, सायंटिफिक डिस्पोजल त्याचं होईल आणि जसं नियमात सांगितलं प्रॉपर वे मध्ये डिस्पोजल. हे जसं ई वेस्ट आहे तसं प्लास्टिकचं सुद्धा तसंच आहे. प्लास्टिकचं मुख्यतः लो व्हॅल्यू प्लास्टिक आपल्याला इतस्ततः पसरलेलं दिसतं. त्याच्यामुळे आमचा फोकस हा लो व्हॅल्यू प्लास्टिक लोकांनी ऍट सोर्स घ्यावं, द्यावं, जमा करावं आणि ते द्यावं, असं आमचं कल्पना आहे. कारण आपल्या घरातनं एकदा का प्लास्टिकची उडणारी पिशवी ही बाहेर गेली की तिच्यावर आपला कंट्रोल नाही. की जोपर्यंत आपल्या कचऱ्याच्या डब्यात आहे तोपर्यंत आपण ती एकत्र आपल्याला पाहिजे तसं देऊ शकतो. त्यामुळे असे सगळ्या छोटे छोटे म्हणजे आपण छोट्यात छोटी पॅकेजिंगची वस्तू आणली तरी सुद्धा त्याला प्लास्टिकचं आवरण असतं. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण जमा कराव्या आणि त्या पूर्णमला द्याव्यात. ते पुढे वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जाऊ शकतं. रिसायकल करणारे वेगवेगळे कारखाने आहेत, तिथे ते वापरलं जातं आणि त्याच्यातनं पुन्हा नवीन वस्तू तयार होते. यातला एकच भाग आहे की ते तुम्ही घेऊन गेलात किंवा मी एकटा घेऊन गेलो तर तो रिसायकलर घेणार नाही, कारण त्याचं वजन 1 ग्रॅम असतं. त्या अशा कारखान्यांना 1 टनात लागतं किंवा 100 किलो असं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तयार जमा करणं आणि मग त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे जी मधला गॅप आहे तो आम्ही भरण्याचा प्रयत्न करत असतो. खूप सुंदर. तिसरा जो याच्यातला मुद्दा आहे तो थर्माकोलचा आहे. थर्माकोलचा हल्ली थर्माकोलचा बराचसा उपयोग कमी झालाय, परंतु काही मॅन्डेटरी थर्माकोल येत असतो, जसं पॅकेजिंगचा काही ठराविक याचा येतो, तर त्याचा उपयोग सुद्धा पुन्हा थर्माकोल करण्याकरता होऊ शकतो. सो ते करणारी जी इंडस्ट्री आहे त्यांच्या जमा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पूर्णमच्या माध्यमातून थर्माकोलचाही पुन्हा थर्माकोल करण्याकरता वापर होतो. त्यामुळे याचा असं एकूण सगळं काम हे या तिन्ही माध्यमातून केलं जातं. राजेश सर,
फार अप्रतिम माहिती दिली तुम्ही आतापर्यंत. तुमचे जे प्रोजेक्ट चालू आहेत आणि खूप मुळातच ते प्रोजेक्ट इतके अप्रतिम आहेत आणि ह्याची खरोखर समाजाला आज गरज आहे. तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की काही लोकांना करायचं असतं, मनातून इच्छा असते, सगळं असतं, पण मग तुम्ही काही संस्थांना म्हणा किंवा अशा ज्यांना इच्छा आहे करायची तर त्यांना तुम्ही कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करता किंवा असं काही आहे का? हो, आपला त्याच्यासाठी म्हणजे माझं घर, माझं ऑफिस किंवा माझी बिल्डिंग असं समजा मला पर्यावरणपूरक करायचं असेल तर त्याच्याकरता मुख्यतः ग्रीन कन्सल्टन्सी नावाचा आपला उपक्रम चालतो. अच्छा. की ज्याच्यामध्ये कंपोस्टिंग प्लांट कसा असावा, काय माझ्या घरातच कंपोस्टिंग करायचं आहे, मग काय मी करू, त्याला काही गायडन्स असेल किंवा मला सोसायटीत करून घ्यायचंय किंवा सोसायटीतलं बंद पडलंय मग ते चालू करायचंय, रिव्हाइव्ह करायचं तरी सुद्धा काय आहे, किंवा एखाद्या सोसायटीमध्ये कंपोस्टिंग मेंटेन करायचं, तेही आपल्याला त्याच्यातनं करता येतं. त्याच्यामुळे आमचा मुख्य कन्सल्टन्सीमध्ये असलेला फोकस हा वेस्ट आणि वॉटर, एस्पेशली त्याच्यातही रेन वॉटर. त्यामुळे कंपोस्टिंग आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या 2 सर्व्हिसेस आम्ही देतो. काही जणांना बायोगॅस लागतो, मग त्यावेळेला बायोगॅसचं आमचं टायअप आहे, ते त्यामध्ये येऊन सर्व्हिस देतात. पण मेनली कंपोस्टिंग मध्ये आम्ही 2 गोष्टी करतो. एक म्हणजे आम्ही एक इंडिव्हिज्युअल किट बनवलंय की जे कमीत कमी किमतीत उपलब्ध आहे आणि ते किट असं आहे की घरातला 4 माणसांचा कचरा हा कंटिन्युअस बेसिसवर त्या किटमध्ये जिरवला जातो. ते किट वापरायचं कसं, ते त्याला काही मध्ये अडचण आली तर त्याची कन्सल्टन्सी, हे सगळं त्या किटच्या मार्फत दिलं जातं. त्याच्यासाठी वेगळी टीम आहे जी हे सगळं आपल्या सर्वांपर्यंत शिकवते. मग एखाद्या सोसायटीमध्ये समजा जर याचा वर्कशॉप घ्यायचा असेल तर ती टीम सुद्धा अवेअरनेस सेशन घेते, वर्कशॉप घेते आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स. अच्छा, म्हणजे कसं वापरायचं. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी पूर्णम मध्येच असा वर्कशॉप चालतो की जो ज्यांना इंडिव्हिज्युअल कंपोस्टिंग शिकायचं आहे त्यांनी यावं आणि त्यांना यातलं मार्गदर्शन मिळेल, हँड्स ऑन मिळेल आणि सोबत त्यांनी जाताना घरी किट घेऊन दर महिन्याला दुसऱ्या रविवारी असं त्याचं हे आहे. त्याच्यासोबत मग कंपोस्टिंग युनिट्स कसे चालवावे, त्याच्यात काही जणांना त्याचे अडचणी असतात, ते कसं करता येईल, ते कसं सोडवता येतील, असे त्याच्यातला भाग. याच्यासोबत मग आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो की ज्याच्यामध्ये मग रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं असावं, इंडिव्हिज्युअल बंगलोचं करावं, सोसायटी म्हणून करावं, इमारतींचं करावं आणि मग त्याचं बोरवेलला कसं जोडावं जेणेकरून बोरवेल रिचार्ज होऊ शकतो. त्यासोबत मग ग्रामीण भागामध्ये जिथे पाण्याचा तुटवडा आहे पण बोरवेल्स आहेत, त्याला समजा आपण आपल्या छतावरचं पाणी जोडलं तर तिथे चांगला त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे पन्हाळी वगैरे होतात त्याच्यातनं पाणी आपण जमिनीवर पुरवू शकतो, नाहीतर ते वाहून नदीतनं वाहून जातं. तर ते जर आपण ग्राउंड वॉटरला जोडलं तर त्याच्यामुळे पातळी वाढायला मदत होते. त्याच्यामुळे हे सगळं करावं कसं, त्याचा सर्वे कसा आहे, असं सगळं टेक्निकल टीम काम करते. आणि मग त्याच्यातनं आता आम्ही ह्या सगळ्यामध्ये जसं शहरी भागात काम करतो तसं ग्रामीण भागातही करतो. आतापर्यंत जवळपास 5000 इन्स्टॉलेशन या सगळ्या मार्फत झालेले आहेत. खूपच मोठा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा हे, त्यामुळे त्याचा खूप चांगला प्रत्यय हा त्या सोसायटीत राहणाऱ्यांना येतो. म्हणजे ते लावल्यामुळे, रेन वॉटर हार्वेस्टिंग लावल्यामुळे आधी 12 टँकर लागत होते, आता ते 3 टँकरवर आलेले. त्याचा उपयोग फीडबॅक पण तुम्हाला मिळाला. हो, त्यामुळे अशा स्वरूपाचं काम हे त्याच्यात चालतं. त्याच्यासोबत मग लोकांचा अवेअरनेस करणं, काही टेक्निकल काम करणं, असं सगळं काम त्याच्यात चालतं. मग बिल्डिंगच्या स्वरूपात किंवा एखादा बंगलो असेल तर मग तिथेही रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. अगदी. अच्छा, म्हणजे अगदी छोट्या पातळीवरून अगदी मोठ्या पातळीपर्यंत ते इम्प्लिमेंट करणं, कन्सल्टन्सी सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतात आणि इम्प्लिमेंट करतो, मेंटेन पण करतो, असं सगळं काम करतो. खूप सुंदर. आता हे झालं की तुम्ही कन्सल्टंट म्हणून सर्व्हिस जी प्रोव्हाइड करतात ते झालं. तर आता इथून पुढे तुमचे फ्युचर प्लॅन्स असे काय आहेत की अजून कोणत्या विभागात किंवा कोणत्या गोष्टीवरती जास्त काम होणं आवश्यक आहे, असं काही आहे का तुमच्या डोक्यात, म्हणजे ज्याच्यावर काम होणं आवश्यक आहे? हो, आता कसं आहे, पूर्णमचा विचार असा आहे की, आणि पूर्णमचा क्लेम रादर असा नाही की सगळं काही पूर्णम करेल. पूर्णमने गेल्या 10 वर्षामध्ये जे काही काम उभं केलंय तर त्याचा उपयोग करून लोकांनी त्या ठिकाणी काम चालू करावं.
त्याला लागणारा जो सपोर्ट आहे तो पूर्णमच्या माध्यमातून दिला जाईल. म्हणून अशा स्वरूपाचे एंटरप्रेनर्स उभे करणं असं पूर्णमचं पुढचं कामाचं स्वरूप आहे, की जेणेकरून आम्ही जे इथे करतोय ते आपापल्या ठिकाणी आपापल्या शहरामध्ये रिप्लिकेट करावं. पूर्णमचा एकूणच उद्देश असा आहे की त्या ठिकाणचं चक्र पूर्ण झालं. त्यामुळे त्यांनी कचरा म्हणजे कोल्हापूरमधनं कचरा पुण्यात पाठवला याला काही अर्थ नाही. बरोबर. कोल्हापूरमधला कचरा कोल्हापुरातच जिरला पाहिजे, नागपूरमधला नागपुरातच काय जे असेल ते झालं. तिथल्याच लोकांनी कचरा तयार करावा, तिथल्याच लोकांनी तो जिरवावा, तिथल्याच लोकांना त्याच्यातनं रोजगार निर्माण व्हावा आणि जे काही त्यातनं तयार होणाऱ्या वस्तू आहेत त्याचा उपयोग पुन्हा तिथल्याच लोकांना व्हावा. ते जर झालं तर खऱ्या अर्थाने सर्क्युलर इकॉनॉमी ही साध्य होईल. त्यामुळे हे करायचं असेल तर तिथे काही मार्गदर्शन लागेल, तिथले उद्योजक तयार व्हायला लागतील किंवा एनजीओज तयार व्हाव्या लागतील, कुठची काही यंत्रणा असेल. त्यामुळे अशी यंत्रणा त्या ठिकाणी तयार करणं असं एक पुढचं काम आहे. त्याच्यासाठी आम्ही हळूहळू सुरुवातही केली. आता असं काम संभाजीनगरमध्ये आहे, असं काम PCMC मध्ये आहे. त्यामुळे आता 2 शहरांमध्ये असं काम चालू झालंय. त्याच्यासोबत मग नाशिकमध्ये, कोल्हापूरमध्ये, सोलापूर असेल किंवा नागपूर असेल अशा ठिकाणी हळूहळू काम चालू आहे. तिथल्या स्थानिक पातळीवरच्या संस्थांना सोबत घेऊन, संस्था काही इंडिव्हिज्युअल लोक असतील तर म्हणजे जे कोणी इंटरेस्टेड आहे त्यांना सोबत घेऊन ते प्रकल्प तुम्ही तिथे त्यांना सोबत घेणं, त्यांना ट्रेन करणं, त्यांना आवश्यक ते सपोर्ट देणं. बरोबर. आणि मग ते इंडिव्हिज्युअली उभे राहिले की मग ते त्यांचा प्रवास करू शकतात अर्थात. त्यामुळे त्याचाही उपयोग चांगला होऊ शकतो. असा सगळा विचार आहे. त्याच्यामध्ये आम्ही हा विचार 2022 पासून ज्यावेळेला G20 होतं तेव्हापासून केला, 22-23च्या ह्याच्यात. अच्छा. ज्याच्यामध्ये असं झालं की C20च्या ह्याच्यात आम्हाला संधी मिळाली की C20 मध्ये लाईफ हा एक इनिशिएटिव्ह होता. अच्छा. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये कचरा व्यवस्थापन याचं कोऑर्डिनेशन आम्ही होतो, नॅशनल कोऑर्डिनेटर. त्यामुळे त्याचा उपयोग करून आम्ही जवळपास 9 शहरांमध्ये चौपाल घेतली, राऊंड टेबल कॉन्फरन्स घेतली. कचरा विषयात काम करणाऱ्या सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांना पुढची त्यांची दिशा काय आहे आणि त्यांना काय स्वरूपाची मदत पाहिजे हे आम्ही समजून घेतलं आणि त्याच्यानुसार ही पुढची आखणी ही आम्ही थोडी केली. अच्छा. याचा हे म्हणून आता ई वेस्टचा ड्राईव्ह, त्याची सुरुवात ई वेस्टच्या ड्राईव्हने झाली करतो आणि तो पटकन जाईल, लोकांना समजेल आणि नवीन विषय आहे त्याच्यामुळे असं काम. त्याच्यात मुख्यतः आत्ता म्हणजे 2025 साली 26 जानेवारीला हा इव्हेंट होतो. 2025 सालच्या 26 जानेवारीला मागच्या महिन्यामध्ये आम्ही जवळपास 20 शहरांमध्ये हा ड्राईव्ह घेतला. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातली 18 शहरं होती आणि गोवा होतं आणि बंगलोर होतं. त्या ठिकाणच्या संस्था जवळपास 200 पेक्षा जास्त संस्था याच्यात सहभागी झाल्या होत्या. 750 पेक्षा जास्त संकलन केंद्र होते आणि 5000 पेक्षा जास्त डोनर्स याच्यात सहभागी झाले आणि साधारणपणे 24,000 किलो 24 टनापर्यंत ई वेस्ट या सगळ्यातनं कलेक्ट झालं असं सगळं. आणि मग त्यातून पुढे मग अवेअरनेस कॅम्प किंवा शाळाशी कनेक्ट असं सगळं यातनं चालू होतं. फार म्हणजे कौतुकास्पद असं हे कार्य आहे खरं तर. आणि हे कार्य आता म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की पुणे सिटीतून तुम्ही सुरुवात केली, पुणे शहरातून तुम्ही सुरुवात केली आणि हे कार्याचा प्रचार हा देशातल्या किंवा आता म्हणू शकतो की महाराष्ट्रात किंवा राज्यातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा याचा, शहरांमध्ये म्हणा, ग्रामीण भागात म्हणा, याचा प्रसार आणि प्रचार आता सुरू झालाय आणि तुम्ही त्याचा सुरुवात तर केलेलीच आहे आणि आपण आशा करायला काही हरकत नाही की हे नक्कीच वृद्धिंगत होईल हे कार्य आणि असंच पुढे वाढत जाईल. आणि पूर्णमचं जे विजन आहे, पूर्णम इको विजन, तुमचं जे विजन त्याच्या नावातच विजन आहे, तर ते पूर्ण व्हायला याच्याने नक्कीच मदत होईल. आणि तुमच्या या कार्याला आम्ही बिघडलो या चॅनल कडून फार फार शुभेच्छा आणि आभार की तुम्ही तुमचा जो रेग्युलर त्याच्यातला बिझी शेड्यूल मधला वेळ थोडासा काढून आम्हाला दिला तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. त्यासाठी खूप खूप आभार. अगदी म्हणजे खरं म्हणजे आम्ही बिघडवला हे म्हणजे आपण खूप दिवस बोलतोय की हे करायला पाहिजे, समोर ते होत नव्हतं कारण यंत्रणच्या सगळ्या ड्राईव्ह मध्ये आपण आहोत. पण तरी या निमित्ताने आपल्या सगळ्या दर्शकांपर्यंत, श्रोतृवृंदापर्यंत हा सगळा विषय जाईल आणि त्याच्यातनं त्यांची समस्या
सोडवायला कारणीभूत होईल. आणि म्हणून पूर्णमचं एकूण काम आहे की आम्ही फॅसिलिटेटर आहोत. तसाच एक फॅसिलिटेटर म्हणून हा रोल आहे. त्याच्यामुळे या माध्यमातून सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. राजेश सर, खूप छान वाटलं तुमच्या बरोबर, छान मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. आणि विशेषतः तुमचं पूर्णम इको विजन याचं जे ऍक्च्युअल विजन आहे ते देखील तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलं. आणि तुमच्या रेग्युलर बिझी शेड्यूल मधनं तुम्ही हा जो काही वेळ काढून आम्हाला इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.